नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे थंडीच्या दिवसामध्ये कोणकोणते योग करावे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, मनावर शरीरावर जो स्ट्रेस आलेला आहे तो कमी करण्यासाठी, थंडीमुळे शरीरामध्ये जो स्टिफनेस आलेला आहे तो कमी करण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी कोणकोणते योगासन थंडीमध्ये करणे उपयुक्त ठरेल हेल्दी राहण्यासाठी ते मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. फर्स्ट सर्वात महत्वाचे आहे सूर्यनमस्कार, देन त्रिकोणासन, बालासन, भुजंगासन आणि 2 प्राणायाम. थंडीमध्ये आपली पचनशक्ती, पचनसंस्था मंदावते आणि थंडीमध्ये घाम येईल असे व्यायाम केल्यामुळे, योगासन केल्यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते आणि शरीरामधील ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि अजून बरेच फायदे आपल्याला मिळतात. जर तुम्ही रोज कुठला तर एखादा व्यायाम करत असाल, सूर्यनमस्कार करत असाल, रनिंग करत असाल, स्ट्रेचिंग करत असाल, प्राणायाम करत असाल तर अतिउत्तम. पण थंडीमध्ये जर तुम्ही फक्त असं एका जागी थंडी वाजतीये असं म्हणून बसलात किंवा फक्त टेबलवर केलं तर ते अजून पचनशक्ती स्लो होते, जाडी वाढते आणि थंडीमध्ये देखील आपल्याला भूक जास्त लागते, त्याच्यामुळे जेवण जास्त जाते. मग हे सगळं अन्न पचायला हवं म्हणून थंडीमध्ये व्यायाम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. थंडीमध्ये स्नायूंचा स्टिफनेस आलेला असतो आणि स्ट्रेचिंग, रनिंग, योगासन यामुळे स्नायूंचा स्टिफनेस दूर होतो, स्नायू बळकट होतात, शरीर फ्लेक्सिबल होते, ब्लड सर्क्युलेशन वाढते. बऱ्याच लोकांना थंडीमध्ये जॉईंट्स पेन स्टार्ट होतो किंवा जर आधी असेल तर तो थंडीमध्ये वाढायला लागतो. तर मग अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस तुम्ही योगासन स्टार्ट करा, सूर्यनमस्कार करा. त्यामुळे तुमचा जॉईंटचा पेन जो आहे तो हळूहळू कमी होईल आणि थंडीमध्ये देखील तुम्हाला यापासून आराम मिळेल. थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते, त्यामुळे नियमित जर आपण योगासन केले, प्राणायाम केले तर हे व्हायरल इन्फेक्शनपासून आपण दूर राहू. तर मित्रांनो, माझी एक विनंती आहे, रोज फक्त 20 मिनिट स्वतःसाठी काढा आणि मी हे जे काही 4-5 व्यायाम तुम्हाला सांगणार आहे, योगासन सांगणार आहे ते नक्की करा. 20 मिनिट मी तुम्हाला टायमिंग डिवाइड करून कोणत्या आसनाला, कोणत्या योगासनला, कोणत्या प्राणायामला किती वेळ दिला पाहिजे हे टाइम तुम्हाला डिवाइड करून सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि अजून एक महत्वाचं, व्यायाम सकाळी नाही जमला तर तुम्ही संध्याकाळी करू शकता, ऑफिसहून घरी आल्यानंतर करू शकता. पण जर तुम्ही सॉलिड फूड जसं की चपाती, भाकरी काय खाल्लं असेल तर तुम्ही ते व्यायाम 3.5 किंवा 4 तासानंतर करा. ज्यूस वगैरे पिला असेल तर 1 तासानंतर व्यायाम करा आणि फ्रुट्स खाल्ले असतील, हलका आहार घेतला असेल तर 2 तासांनी व्यायाम करा. पण व्यायाम हा खाली पेट रिकाम्या पोटी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग कोणता व्यायाम किती वेळ करावा हे पाहूया. फर्स्ट तुम्ही 2 मिनिट वॉर्मअप करा. कोणताही व्यायाम करण्याआधी वॉर्मअप किंवा आपल्या शरीराला व्यायामासाठी रेडी करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर वॉर्मअप तुम्ही अशा प्रकारे हलका 2 मिनिट हलका व्यायाम करू शकता. तर आता 20 मिनिटाच्या व्यायामामध्ये आपण 2 मिनिट वॉर्मअप केले, 8 मिनिट आपल्याला सूर्यनमस्कार, फक्त 8 सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर हे सूर्यनमस्कारची स्टेप्स मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे दाखवत आहे, नीट लक्ष द्या.
जर तुम्ही फक्त 20 मिनिट, एका सूर्यनमस्कार करण्यासाठी 1 मिनिट लागतो, तर फक्त तुम्ही 20 सूर्यनमस्कार 20 मिनिटात केले किंवा एक तुम्हाला अर्धा तास वगैरे स्वतःसाठी काढून थोडा वेळ प्राणायाम करून जर तुम्ही असा डेली रुटीन ठेवला तर तुम्हाला हेल्दी राहण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक राहील, जॉईंट्स पेन कमी होतील, बॅक पेन कोणाला असेल तर ते कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल, डायजेशन इम्प्रूव्ह होईल. सूर्यनमस्कार हे फक्त हात, पाय आणि स्ट्रेचिंग आणि बॉडी फ्लेक्सिबल राहावी म्हणून नाही. सूर्यनमस्कार हे इंटरनल ऑर्गन सुद्धा हेल्दी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्यनमस्कार केल्यामुळे लवकर फॅट बर्न होते आणि शरीरातील चरबी कमी होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला खूप घाई असेल, तुम्ही काहीच करू शकत नाहीत, तर फक्त रोज 10 किंवा 15 किंवा 20च मिनिट 20 मिनिट स्वतःला द्या आणि तेवढा सूर्यनमस्कार नक्की करा. दुसरं आसन आहे भुजंगासन. सूर्यनमस्कारमध्ये आपण ऑलरेडी भुजंगासन केलेलं आहे, पण नंतर तुम्ही 2 मिनिट काढून भुजंगासन करू शकता. भुजंगासन केल्यामुळे ज्या लोकांना बॅक पेन, लोअर बॅक पेनचा त्रास आहे तो कमी होतो, पोटावरील चरबी कमी होते, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी, शरीराचा लवचिकपणा वाढवण्यासाठी उत्तम आहे आणि लंग्स हेल्दी ठेवण्यासाठी भुजंगासन उत्तम आहे. त्रिकोणासन केल्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होते, कमरेवरचा फॅट कमी होतो आणि बॅक पेन कमी होण्यासाठी देखील त्रिकोणासन मदत करते. नेक्स्ट आसन आहे बालासन. बालासन केल्यामुळे शरीरावरील ताण कमी येतो, मनावरील स्ट्रेस कमी येतो. जेव्हा केव्हा तुम्हाला झोप लागत नसेल तेव्हा तुम्ही 5 मिनिट बालासन नक्की करा, त्यामुळे तुम्हाला झोप लागेल. चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी देखील बालासन उपयुक्त आहे. नेक्स्ट आहे प्राणायाम. प्राणायाममध्ये अनुलोम विलोम प्राणायाम तुम्हाला 2 मिनिट करायचा आहे आणि शुद्धी क्रिया म्हणजे कपालभाती याला आपण 2 मिनिट करायचं आहे. तर अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची ही अशा प्रकारे पद्धत आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, नंतर घरी ट्राय करा. फर्स्ट स्टेप आहे अंगठ्याच्या मदतीने राईट नॉस्ट्रिल बंद करा आणि फर्स्ट लेफ्ट नॉस्ट्रिलने श्वास बाहेर सोडा. नंतर सेम नॉस्ट्रिलने म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिलने श्वास आत घ्या, 3 सेकंद किंवा 5 सेकंद थांबा, राईट नॉस्ट्रिलने श्वास बाहेर सोडा. नंतर राईट नॉस्ट्रिलने श्वास आत घ्या, लेफ्ट नॉस्ट्रिलने श्वास बाहेर सोडा. नंतर लेफ्ट नॉस्ट्रिलने श्वास आत घ्या, राईट नॉस्ट्रिलने श्वास बाहेर सोडा. तुम्ही 3 सेकंद किंवा 5 सेकंद श्वास होल्ड करू शकता. हे तुम्हाला 2 मिनिट रोज करायचे आहे. आणि कपालभाती अशा प्रकारे करतात. कपालभाती करताना तुम्ही हे लक्ष द्या की ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी कपालभाती नाही करायची. ओके. कपालभातीमध्ये दोन्ही नाकपुड्या वाटे श्वास बाहेर फेकायचा आहे. हे मी सुरुवातीला तुम्हाला स्लो करून दाखवत आहे. स्पीड मीडियम ठेवला तरी चालेल, जास्त स्पीड ठेवायची काही गरज नाही. हा नॉर्मल स्पीड ठेवला तरी चालेल. हे तुम्हाला 2 मिनिट करायचे आहे. प्राणायाम केल्यामुळे मन शांत राहते. मनावर काही स्ट्रेस आला असेल, कसलं टेन्शन असेल तुम्हाला, तर ते आपल्यावर हावी होत नाही. आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये डिसिजन घेण्यासाठी तयार राहतो. डिसिजन पॉवर वाढते आपली. लंग्सची हेल्थ चांगली राहते प्राणायाम केल्यामुळे. प्राणायाम केल्यामुळे कुठली पण सिच्युएशन असो आपण ती व्यवस्थित हँडल करू शकतो. आपण असं घाबरून गडबडून जात नाही. स्वतःला स्टेबल ठेवतो आणि डिसिजन घेण्यासाठी आपण स्वतःला पुढे पुश करतो किंवा डिसिजन पॉवर वाढते. प्राणायाम केल्यामुळे झोप भरपूर आणि शांत झोप होते आणि प्राणायाम केल्यामुळे आपण स्वतःचा राग आवरू शकतो.
तर अशा प्रकारे प्राणायामचे फायदे आहेत आणि भरपूर फायदे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच डिस्कस करेल. आणि थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये केलेला योगपेक्षा थंडीमध्ये केलेला योग जास्त फायदा देणारा असतो. त्यामुळे आता थंडी चालू झाली आहे, त्यामुळे थंडीमध्ये योग नक्की करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.